गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूत माता आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जिजा हंसराज सातर, वय वर्ष 27, राहणार जामगिरी, तालुका चामोर्शी, असं मयत मातेचं नाव आहे। ही गरोदर महिला 23 ऑगस्ट रोजी चामोर्शी रुग्णालयात दाखल झाली होती, मात्र दीर्घकाळपर्यंत तिच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत। या रुग्णालयात 2 स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती आहे, मात्र कुणीही तिच्यावर उपचार केले नाही। रुग्णालयातील परिचारिकांनी तिची प्रकृती बिघडल्यानंतर केवळ तिला गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील महिला बाल रुग्णालयात रेफर केलं। इथं काही काळानंतर तिची प्रसूती झाली, मात्र बाळ मृत पावलं। दुसरीकडे मातेलाही अतिरक्तस्राव आणि गुंतागुंत झाल्यानं तिचाही 8 तासांनी मृत्यू झाला। या दोन्ही मृत्यूंना चामोर्शी येथील वैद्यकीय अधिकारी आणि महिला बाल रुग्णालयातील डॉक्टर्स यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक जबाबदार असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे नाही म्हणत मी सध्या स्थितीमध्ये, पण त्यांची चौकशी व्हायला पाहिजे की असं का व्हावं। कारण सगळ्यात पहिले 5 वाजता रुग्ण गेल्यानंतर तालुका रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक पेशंटला सोनोग्राफी काढायला विवश करतात स्वतःच्या खासगी दवाखान्यामध्ये जायला। तर ते सोनोग्राफी सेंटर त्यांच्याकडनं खासगी सोनोग्राफी सेंटर ते रद्द करण्यात यावं, त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांना बळजबरी करण्यात यावं।